आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग. खरं तर आपण बघितलं नाही तर आमचा अंदाज जो होता तो खूप मोठा होता. 10 आमदार आमचे निवडून आले, खासदार 8 निवडून आले. जे थोडक्यात नाही तर मोठ्या मताधिक्याने पडलेले जे आमचे उमेदवार होते त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर, बोलल्यानंतर बाहेरून मतदार मोठ्या प्रमाणात आणण्यात आले होते. जातीवाद, धर्मवाद मोठ्या प्रमाणात केला गेला होता. RSSचा वापर करून कुठंतरी एक वेगळ्या प्रकारचा भेदभाव निर्माण करून विष पेरण्याचा प्रयत्न हा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केला गेला होता. आणि अचानक काहीच आपल्या हातात नाही, मग लाडकी बहीण योजना आणून त्याच्यातून ॲडव्हान्समध्ये 4,500 रुपये, 6,000 रुपये घरामध्ये समजा 2 महिला असतील 3-3 महिन्याचा ॲडव्हान्स हा दिला गेला. आता महिना होऊन सुद्धा पैसे मिळत नाही, पण त्यावेळेस ॲडव्हान्समध्ये दिला गेला. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा प्रभाव झाला. त्यामुळे जी अपेक्षा होती त्या लेवलला त्या ठिकाणी झालं नाही. काही प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ झालेला आपल्याला माहिती. म्हणजे एवढं सगळं करून सुद्धा मी थोडक्या का होईना मताने निवडून आलो. तुमच्याबद्दल फार अगदी अर्वाच्य पद्धतीने प्रचार केला, भाषणातला स्तर अगदीच खाली गेला होता. फार म्हणजे अगदी माझ्यासारखे माणसाला ते बघताना फार संकोचल्यासारखं वाटत होतं. त्याच्यावर तुम्ही कधीच नंतर प्रतिक्रियाही दिली नाही, तुमच्या भाषणातही दिलेली नाही. ज्या पक्षामध्ये ते आहेत तोच पक्ष महिलांना कधी आदर देत नाही. तुम्ही बघा, पाशा पटेल त्यांच्याच पक्षाचे आता अशा लेवलला जाऊन महिलांबद्दल बोलतात आणि त्यांच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. आणि मग आमचा एक मोरे नाना नावाचा कार्यकर्ता फक्त राम शिंदेच्या विरोधात काहीतरी बोलतो. जसं तुम्हाला सुद्धा नोटीस आली तसे त्यांना सुद्धा सूर्यकांतांना नोटीस आली. विधान परिषदेमध्ये बोलवलं आणि माफी मागायला लावलं. अरे पाशा पटेल महिलांबद्दल जो बोलला आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय माफी मागायला नाही लावली? त्यांना काढायला पाहिजे होतं. तसंच तिथं उत्तर प्रदेशचा खासदार, तिथं असे अनेक उदाहरण देऊ शकतो ज्याच्यामध्ये भाजपमध्ये कुठं ना कुठेतरी महिलांचा आधार ठेवला जातो. तर काल 2023ला महिलांना आरक्षण देण्याचा बिल आलं होतं, सर्वांनी सपोर्ट केला. म्हणजे काँग्रेसने सपोर्ट केला, पण ते महिला आरक्षणाचं बिल नव्हतं. कालचं बिल 2023चं महिला आरक्षणाचं ते पास केलं. काल महिला आरक्षणाचं नाव पुढे केलं आणि डिलिमिटेशन घोषवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांना डिलिमिटेशन माहीत नसेल. ग्रामपंचायतचं इलेक्शन नंतर नगर परिषदचं इलेक्शन हे लढत असताना सत्तेत जो नेता असतो आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी आखा वॉर्ड तोडून टाकतो. आणि मग हे कुटुंब आपल्याला मतदान करू शकतो ते देऊ शकत नाही, मग वेडं वाकडं कापायचं. जे नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये झालं तेच काल डिलिमिटेशनच्या माध्यमातून हे खासदारकीला आणि आमदारकीला करण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्याच बरोबर काल फक्त महिलांच्या बिलाचा वापर केला. म्हणजे कुठंतरी भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे. पाशा पटेल त्याचंच एक प्रॉडक्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा खूप प्रभाव नाही, त्याच्यावर मी रागवलेलं नाही, कारण का तो योग्य पार्टीमध्ये आहे. आता आपण कर्जत जामखेडच्या मतदारसंघाबद्दल बोलत होतो आणि तिथल्या विजयाबद्दल. मला त्याची एक आठवण दादांच्या सोबतची आठवते की दादा प्रीतिसंगमला बहुतेक भेट झाली होती आणि दादा तेव्हा म्हणाले की बघ बेटे आम्ही तुझ्या प्रचाराला आलो नाही. म्हणजे काय? म्हणजे अजितदादांना असं वाटत होतं की राम शिंदे पराभूत व्हावे. कदाचित म्हणजे महायुतीमध्ये दादा असताना सुद्धा एवढं रोहितवर प्रेम आहे दादांचं, म्हणजे असणारच ते. परंतु मग महायुतीचं काय झालं नेमकं काय? आपण असं बोलू शकतो, दादांना कदाचित राम शिंदे सर निवडणुकीत पडावेत असं नक्कीच वाटत नसेल, पण दादांना हे मात्र वाटत असेल की रोहित पवार हा निवडून यावा. त्यामुळे कदाचित त्यांनी त्या ठिकाणी ते स्टेटमेंट दिलं असेल. हे म्हणून पवार का असतात त्याचं हे चांगलं उत्तर आहे की पवार कसे असतात आणि पवार कशी उत्तरं देतात. पण म्हणलं पवारांना जोडून की तुमचं आणि दादांचं आणि दादांचं जाणं, दादा गेल्यानंतरचा एक जो भक्कम स्टँड, जो संबंध महाराष्ट्राला वाटत होतं की हा स्टँड कुणीतरी घेतला पाहिजे आणि हा स्टँड आपण घेतला. आणि हा स्टँड घेत असताना आपला सगळ्यात आपण टप्प्याटप्प्याने स्टँड घेतला.
आपण पहिल्या टप्प्यात फक्त अपघाताच्या संबंधाने बोलत होतात आणि खूप विस्तृतपणे बोलत होतात. यातल्या BSR कंपनीबद्दल आपण बोलत होतात आणि त्यावेळेला आपण असं सांगितलं की दादा बाय रोड जाणार होते, पण दादा बाय रोड न जाता त्या दिवशी त्यांनी फ्लाईटचा प्रवास केला जो दादांना करायचा. नेमकं काय? आणि एका माणसाचा फोन आला. आपण थेट पटेल आणि तटकरेंकडे आरोप करताय. आरोप करतोय असं मी म्हणणार नाही. आमच्या मनामध्ये शंका आहे. त्या शंकेत 27 तारखेला दुपारपर्यंत कॅबिनेट होते. कॅबिनेटमधून दादा मोकळे झाले होते. त्यानंतर काही कामं होती म्हणून ते ती कामं सोडवत होते. संध्याकाळी एक बैठक ठरली होती सुनील तटकरेंबरोबर. ती बैठक समजा 4 वाजता. सुनील तटकरेंना यायला वेळ लागला. ते आले उशिरा. त्या चर्चेमध्ये नरेश अरोरा त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचा होता दादांना तो करू नका, बरंच काय अशी चर्चा तिथे सुरू होती. बैठक बराच वेळ सुरू झाली, बराच वेळ चालली आणि मग ती चालत असताना त्यांना प्रफुल्ल पटलांचा फोन आला. एक कुठली तरी फाईल होती. दादा कुठलीही फाईल अर्धवट सोडत नव्हते. त्याच्यावर सही तरी करायचे आणि जर चुकीची फाईल असेल तर परत तरी पाठवायचे. मग त्या फाईलबद्दल बोलत असताना ते म्हणाले, म्हणजे प्रफुल्ल पटेल म्हणाले ही फार महत्त्वाची फाईल आहे. दादा म्हणले असली फाईल माझ्याकडे आज तरी नाही आली. नाही तुमच्या मंत्रालयात आली. अरे मी इकडं घरी, मंत्रालयात फाईल. मग मंत्रालयातून फाईल आणता आणता उशीर लागला. तो येऊन सही करायला उशीर लागला आणि मग हे कदाचित त्यांना कुठल्या तरी नेत्याने सांगितलं. ते कुठल्या नेत्याने मला माहीत नाही. दादा थोडा उशीर झाला तर काय हरकत नाही, तुम्ही माहिती आहे, मग थोडं फाईलवर सही करा, नाही तर काम माझं पूर्ण करा, तुम्ही विमानालाही बारामतीला जाऊ शकता. असं सगळं कळालं. 7:09 दादांनी PA ला सांगितलं की आता विमान बुक कर आणि मग त्यानंतर विमान हे दुसऱ्या दिवशीसाठी बुक केलं गेलं. जे विमान आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचा अपघात त्या ठिकाणी झाला. माझं म्हणणं एवढंच आहे, आपण जेव्हा म्हणतो कॉन्स्पिरसी, आपण जेव्हा म्हणतो ह्याला क्रिमिनल अँगल आहे, अरे पण तुम्ही तपास केला तर तुम्हाला कळेल की क्रिमिनल अँगल आहे का नाही. आम्हाला शंका आहे, पण तुम्ही तपासच कुठल्या बाजूने जर करत नसाल तर ही गोष्ट योग्य नाही. पण यावर सुनील तटकरेंचं असं म्हणणं आहे की हे आम्हाला बदनाम करण्यासाठी आहे. उलट आम्ही सुनेत्रा वहिनींना एक प्रोटेक्टिव्ह कव्हर देण्याचा प्रयत्न करतोय. सुनेत्रा वहिनीच आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत, मात्र या पक्षावर ताबा घ्यायचा होता ज्यांना, त्यांनी हे सगळं कुभांड रचलं. अप्रत्यक्षरित्या ते आपल्यावर रोखच करतायत की आपल्याला या पक्षाचा ताबा घ्यायचा होता की त्यांना ताबा घ्यायचा होता. हे नेमकं ताबेदारीचं भांडण काय आहे? ताई तुम्हालाही माहिती, तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा पुराव्यासकट बोलता. अगदी मी जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्यासकट बोलतो. अजितदादांचा ॲक्सिडेंट 28 जानेवारीला झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जे BJPचे एक खूप मोठे देशाचे नेते आहेत, मंत्री आहेत, गोयल साहेब, त्यांनी स्टेटमेंट दिलं एका पत्रकारासमोर. त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलेला की प्रफुल्ल पटेल हे अजितदादांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले. म्हणजे भाजपने डिक्लेअर केलं अजितदादांच्या आणि पक्षाचं. गोयल कोणी गल्ली बोळातल्या टपरीचे चालक नाहीयेत, खूप मोठे नेते आहेत. मोठे नेते. मग दुसऱ्या दिवशी पत्रकारांवर खापर फोडलं आणि पत्रकाराने चुकीचं सांगितलं म्हणून मी असं काहीतरी बोललो. पण 13 दिवसानंतर पुराव्यासकट मी कागद दिला. तो कागद मी लोकांसमोर आणला की त्या कागदावर सुनील तटकरेंची सही आहे, प्रफुल्ल पटेलांची सही आहे आणि अजून त्यांचा कोणता तरी कार्यकर्ता त्याची सही आहे. त्या पत्रामध्ये स्पेसिफिकली असं लिहिलेलं आहे की जेव्हा राष्ट्र अध्यक्ष नसतील त्यांच्या अनुपस्थितीमध्ये कार्य अध्यक्षाला सगळी ताकद देण्यात यावी. मग दादा गेल्यानंतर हे पत्र द्यायचं काय कारण? ते बोलत असताना ते असंही बोलतात की आधी ठरलं होतं. अरे आधी म्हणजे कधी ठरलं होतं? 2023 मध्ये त्यांची एक बैठक झाली होती तेव्हा ठरलं होतं का? मग दादांच्या सह्याचे काही पुरावे आहेत का? त्याबद्दल ते काही बोलणार नाही. मला तर खरं तर ऑर्गनायझरला विनंती करायची आहे. इथं सुषमाताई एक सामाजिक कार्यक्रमासाठी काही कार्यकर्त्यांचा महत्त्वाचा विषय असल्यामुळे थोडा त्यांना उशीर झाला. मी आलो स्टेजवर. मी आले तुम्हाला काय म्हणलं, काय प्रश्न विचारायचं विचारा. धाडस ना, चूक केली नाही ना, मी धाडसी आहे. चूक केली नसेल, मनामध्ये खोट नसेल तर मी कशाला घाबरला? कोण काय प्रश्न विचारेल?
मी घाबरलो का? मग उद्याची नाही, मुलाखत मला तर असं वाटत होतं की उद्याची मुलाखत प्रसन्न जोशींनी घेण्यापेक्षा किंवा मी आपली मुलाखत घेण्यापेक्षा थेट आपली आणि तटकरे साहेबांची समोरासमोर मुलाखत झाली असती तर ते अधिक उत्तम झालं असतं. काय हरकत आहे? झालं असतं तर उत्तम झालं असतं, आम्ही पुरावे विचारले असते, पण तरी ती गोष्ट होणार नाही. प्रसन्न जोशी साहेब कडक प्रश्न विचारतील असं मला वाटतं, कारण त्यांनी मला विचारले असते तर मला कडकच विचारले असते. आता सुषमाताईंनी पण काही सोप्या नाहीत. मला वाटतं की त्यांनी फारच तयारी करून आलेले आहेत. त्याही मला योग्य दृष्टिकोनातूनच आणि अवघड असतील तरी ते प्रश्न विचारते. पण माझं एवढंच म्हणणं आहे, नाही, मला अजून एक अवघड प्रश्न विचारायचा आहे. नाही विचाराल, पण मला फक्त ऑर्गनायझरला एवढंच सांगायचं आहे, उद्या तासाची जर पत्रकार ते मुलाखत असेल, प्रसन्न जोशी साहेबांना कडक प्रश्न विचारायला लावाच, पण त्याच्याच बरोबर ओपन टू ऑल अर्धा तास एकदा करून बघा. आणि मला मराठी पत्रकारांवर विश्वास आहे, ते योग्यच प्रश्न विचारते, पुराव्याचे प्रश्न विचारते. हे मी आता ओपन आता उद्या त्यांना हे विचारल्यानंतर बघा काय होतंय. पुराव्यासकट बोलतात का हवेत बोलतात. आणि ते त्यांची मुलाखत झाल्यानंतर पुण्यात नंतर मुंबईमध्ये मी वेगळी मुलाखत त्या ठिकाणी दिली. सुनील तटकरे यांनी एका मुलाखतीमध्ये प्रश्नांना उत्तरं देताना असंही म्हटलं, अर्थात ते नाव घेत नाहीत, हा पुन्हा एक वेगळा गनिमिकावा, पण ते अर्थात ते आपल्यालाच उल्लेख होते सगळे प्रश्न आणि सगळे उत्तरं आहेत. आणि ते असं म्हणतात की जे लोक मला सांगताहेत की मी ताबा आहे, मला बदनाम करण्याची सुपारी दिली गेली, जाणीवपूर्वक माझ्यावर कुभांड रचले गेले, 2 महिन्यापासून माझ्यावर ट्रोल आर्मी, सगळे जे लोक आहेत यातल्या एकानेही कधीही म्हटलं नाही की सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री करा. ते मी म्हटलं आणि मी केलं. काय म्हणलं? सगळ्यात पहिलं स्टेटमेंट सुनेत्रा काकींना उपमुख्यमंत्री करा, राष्ट्रीय अध्यक्ष करा, हे कदाचित माझं असं 3ऱ्या का 4थ्या दिवशी होतं. सुनेत्रा काकींना राष्ट्र अध्यक्ष या 2 नेत्यांनी केलेलं नाही. त्यांना 40 पैकी 35 आमदारांनी लिखित पत्र त्या ठिकाणी दिलं. पण त्यांनी जर नाही म्हटलं असतं तर, कुणी जर तटकरे आणि पटेलांनी नाही म्हटलं असतं तर काय झालं ते असतं? काय पक्षाचे मालक आहेत का? पक्षाचे मालक कोण? तर तिथे असणारे पदाधिकारी मालक आहेत, कार्यकर्ता मालक आहेत. त्यांनी मतदान करत असताना सुरेंद्र काकींना निवडून दिलं. त्यामुळे हे का टिमकी वाजवत आहे? आता ही व्यक्ती जी उद्या येणार आहे, पण सुरुवात यावर चाकणकर म्हणजे आता खरं तर त्यांची काही म्हणजे चर्चा करावी की नाही असा प्रश्न आहे, पण त्या दरम्यान चाकणकर असं म्हणत होत्या की आमच्या पक्षातले निर्णय हे आदरणीय पटेल साहेब आणि आदरणीय तटकरे साहेब घेतात, त्यामुळे बाकीच्यांनी याच्यामध्ये बोलायची गरज नाही. हा अप्रत्यक्षरित्या पुन्हा आपल्यावरच रोख होता त्यांचा, जो चाकणकरांनी म्हटले होते. त्यांना मला एकच प्रश्न करायचा आहे की त्यांच्या पक्षामध्ये निर्णय जर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे जर घेत असतील तर मग थरादच्या त्या बोधू मुंबईच्या नादी लागण्याचं हे तटकरेंनी सांगितलं का प्रफुल्ल पटेलने सांगितलं? दुसरा विषय, हे सुनील तटकरे साहेब उद्या येत आहे. सुरुवातीला म्हणत होते विलिनीकरणाची चर्चाच झाली नाही. अगदी अगदी. मग आम्ही मुद्दे मांडल्यानंतर बोलायला लागले, त्याचं लोकांकडनं त्यांना त्रास दिल्यानंतर ते म्हणायला लागले हो 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 झाली होती चर्चा. मग आधी बोलता वेगळं आणि नंतर बोलता पण त्याला वेगळं. ते असं- ते जो माणूस दुटप्पी भूमिका घेतो आणि जो खोटं बोलतो त्याच्यावर किती विश्वास ठेवायचा हे सुद्धा आपण सगळ्यांनी मला समजून जोड